हॅलो, हा हॅलो. कुठं आहे का चंपा? अहो मी इकडे वरच्या आळीला निंदित होते. अगं तुला काही समजत कावाच मी इथं उन्हात आणत बैल गाडीत येऊन बसलोय कावाचा. आई देवा, मग मी इकडेच गाडीत बसले. मला काय माहित तुम्ही येऊन बसले. अगं तुला किती टाइम लागणार ते मला सांग बरं तू. ए आव माघारी ना लय पाहुणे कस काय येऊ मी अचानक. आज आमच्याकडे पित्र होते ना. तू 5-10 मिनिटात येऊ शकते का नाही इथं? तुम्ही तापत काय बाय असं काय ना, मला हेच कळत नाही. येते ना, थांबा ना जरशेक. अरे बाबा, पप्पा बाहेर गेले म्हणून तुला बोललो लवकर ये, आणि म्हणजे आपण लवकर भेटून लवकर घरी जाऊ. कोणाचे पप्पा बाहेर गेले? माझे पप्पा. अगं घरी कोणीच नाहीये म्हणून तुला बोललो लवकर ये. अहो येते ना, पण मी काय म्हणते ऐका ना, हा. तुला काय करायचंय ना तिकडे येऊन बी? मला पप्पी घ्यायची का होतं तुला? पप्पी घ्यायचे? हा, अहो मग मोबाईल वरच घ्या ना आता. मी मोबाईल नाही घेऊ शकत भाऊ, मला समोर यायचं तुला. ए बाई आज काय करते? अहो मोबाईल वर घेतलं समोर घेतलं तर अगं तेच ना. घरी कोणीच नाहीये म्हणून तुला बोललो तू लवकर ये एकटीच पटकन. बरं बरं येते येते. हा, किती वेळात येशील? पण बाई मला घरी लय भ्या वाटत घरी नको. काहीच माहित नाही पडू जाणार मी. माझ्या आपण एक घरामध्ये काम सगळे करू बाहेर ना. गेले. बाबा, वावरात जायचं का एखाद्या? पप्पा येणार आहे 3 वाजता. हा हा, आता वाजले 1. हा आपल्याला 2 तासामध्ये आपल्याला पप्पी घ्यायला एवढा वेळ लागणार आहे का? हा बरोबर आहे. 2 तासामध्ये 150 पप्प्या घेतोय माणूस. आवराव लय चावट माणूस आहे तुम्ही. येते तू म्हणले ना. लवकर ये म्हणलं ना तुला. हा हा हा, लवकर ये. आईला ही कधी येते काय माहिती. आता लय वैतागलोय मी. असं कस तरी होतं मला. या आल्यावर हिला असं दाबून धरतो ना मी आता. तिला सोडणार नाही लवकर मी आता. लय वैतागलोय मी. आता काय करावं असं झालं आता. आली वाटतं बरं का तिकडून दिसू राहिली. आईला अजूनही येईना काय करावं रे. आईला तरी उभं राहतो असा थोडं बरं वाटत. बाई हे गेलं माणूस कुठे गेलं काय नु? आली का? इकडेच आहे, इकडे. अहो एवढं कॉपच्यात कुठं घुसून बसले तुम्ही तिकडे? इकडे ना बाई, कोणी येईल ना. तुला समजत कसं नाही का? डोकं आहे काही? मी तेच म्हणते इकडं कोणी येईन. दुसरीकडे गेलो असताना बाई तुम्ही तर एवढं खुले आंब बसले. तू साऱ्या सकाळचं इथं उभं केलंय मला. तुला कळतं का? ही बैलगाडी आपली इथं साऱ्या सकाळचं बसून राहिलोय मी त्यासाठी. सारं साकायचे म्हणजे काय 1-2 तास माझ्यासाठी बसू शकत नाही का? मला किती ऍडजस्ट करायचं राहतं घरी. मा नवरा ते चल ना घरी आता. कोणाच्या? माझ्या. तुमच्या घरी का? मग बाई घरच्याने पाहिलं मग काय करावं? आता भाऊ मागे एक शेवट ऑप्शन उरलंय. हं. तू घरी नाही म्हणती, इथं नाही म्हणती, गिन्नी गावत जायला लागल आपल्याला. गिन्नी गावतात? हा, बाई हो आता गिन्नी गावात कुठं राहतं बाई हे? तुला काय करायचं मी तुला घेऊन जात. तू चाल. हे आहो नको बाई अंगावर काही चढन. अगं नाहीच काय चालणार, मी आहे ना. अगं मला कस तरी होते. चाल ना लवकर. हा मला बी नाही राहत आहे आता. चला खरंच मला बी लय आठवण येत होती तुमची भेटायची. मला तर इथंच पप्पी घेऊशी वाटू राहिली. हा ना नको आपण तिकडे जाऊ. चल चल लवकर चल. ते बाई कोणी पाहणार ते नाही ना. चालेल. कोणी पाहिन बरं का हो. थांबतो बापू. ते बाई हे पोरं कोण हो? तुम्ही हात काढावं लहान लेकरावर असर पडतो. हात धर ना. मग मला बेकार वाटत मला वाटत. तुम्ही तर पुढे सुरू होते तुम्हाला हक्कलच नाही. आता काय करणार. ते आव तर मागचुलताय पाहते तिकडे. मग एक कुठं चालते आता? तुला म्हणतो त्या गिरणी गावता चाल. शेवटचा पारी आहे. तू म्हणजे ऐकत त्या नाही. साईडला मागचुलताय तुम्हाला कळा नका. बरं या इकडे चाल. चल या इकडे जाऊ. साऱ्या सकाळची बायको ब्लाऊज टाकायला गेली म्हणा. मला ब्लाऊज शिवायचे टेलर आहे का जाते म्हणा. आज 4-5 घंटे झाले अजून याय ना. वाट पाहायला लावलं. इतके कामं पडले ना मरणाचे. हां आता कोणाजवळ जाऊन बसले मैत्रिणी का काय. हां एक तर 4-4 महिने गावात जात नाही. आणि गावात गेले तर परत संध्याकाळीच येते घरी. हां तर एकटा काय करायचं सांगा बरं. लाईट आली ते पडं भरायचे, जनावर पाणी पाजायचं. हां कवर एकटा काय करणार सांगा बरं. काय बायकोला तर अजिबात अक्कल नाही मावाल्या गाडचं. जिकडे गेले का तिकडे जाऊन बसते. फक्त तिला निमित्त पाहिजे फक्त बस. आज ब्लाऊजचं काढी, उद्या काय रे साड्याला पिको करायच्या, उद्या परवाला काय रे म्हणा मला ब्युटी पार्लरमध्ये जायचं. लय नाटकेपणा तिच्या अंगी. नुसती चाटा मारून जाते मला. नुसती चाटा मारून. हां तिथं कामं पडले. फ्लोअर नेंदायला आली, रोपणा चिमटायला आले. हां काय वागते काय नाही. हां चला तर मोटर लाईट आहे. आता गेली लाईट आहे पण तेव्हा इतक्यात लाईट गेली. यायला कसं जनावर पाणी पाजावं आता. एक तर जनावर पार डोंगरावरून आणायची तिकडे चरायला बांधले. हां चला आता मी ना डोंगरावर जातो. ते जनावर घेऊन येतो.
त्याला चारा पाणी करतो, परत नेऊन बांधावं लागतील. चला आता. पाहिलं ना तो नवरा रस्त्यात उभा होता. तुम्हाला वाचलं. सांगतो मी बाई. वाचलो मीच म्हणे मला अक्कल नाही, मला काय तुला घेऊन आलो मी रस्त्याने म्हणे अक्कल नाही. घेऊन आलो म्हणजे काय तुम्हाला मी काय म्हणत होते तिकडून चला म्हणलं तसं तुमच्या घरात जाऊन बसू म्हणलं तुम्ही म्हणे गिन्नी गावत जायचं. गरम सुद्धा लिहू राहिले बाई, पाहिलं का? वारा घालू का मग बाई? तुला समजत नाही का असं लगेच? हा अगं ते वारा नाही घालायला आणलं तुला. मग पप्पी दे कळतं का पप्पी? द्यायचीच का मग बाई? मला लाज वाटत तिला. तो नवरा नाही तोवर दे ना. ए बाई घ्यायचीच का? अगं दे, तुला कळतं का? मला लय लाज वाटत तू दे. काय दे? पत्र घेता का आता किस डॉक्टर? दे किस. जाऊ दे बाई. ए बाई दे ना थोडा. आज दिली ना आता पप्पीच बोलले होते ना तुम्ही. मग आता एक पप्पीत काय वाढणार आहे का मावाला? नाही बाई बस झालं आता. दे ना, ऐक ना. नाही नाही बाई ऐकत का बरं नाही का तू? नाही जाऊ दे आता बस झालं बाई. नाही बाई तू ऐकत जा बर का. गप्पाच बरं दिली ना आता येत जाते दिली ना. तुझ्या डेवानी करायला लागली का? काय येड्यावानी करायला मी लागली? परत बोलणार नाही तो संग. नाही बोलणार. एकच पप्पी दे मग बोलल म्हणून तुला एकच नाही दे ना. हे आव मनावर तिकडे वाट पाहत असन. म्हणे द्यायची तुला आता. 4 पप्प्या दिले आणि 1 पप्पीने काय केलंय? 4 दिल्या ना आता. मग अजून एक दे ना. शेवटला तुम्हाला मोठं देईन काहीतरी. काय जाणार तू मोठं? मोठं मोठं जाणार काहीतरी. हं. मग आता नाही, पहिले मला 1 पप्पी दे नंतर मला मोठं दाखव. 4 पप्पे दिला ना. मग आता एक शेवटची शेवटला. 5वी अहो नाही ना मग 5 नंबरला मग मी तुम्हाला मोठं देते ना. 6वं बक्षीस मोठं द्यायला लागतं. 5च देत राहते. अरे काय जाऊ दे बाई. एक दे चल, एक दे, हं. नाही ना. कोणालाच नाही सांगू एक. नाही ना. एक हं? हा हा आता घेतले ना आता चला मग आता एक काय तर 3 घेतले ना बाई मी. चाल मग आता चल तिकडे. अवघड आहे तुला बाबाचं लय- बाई. तुला लय टाइम झालाय, तुला कवा तिकडे आणून बसवलंय पप्पी द्यायला नीट द्यानं माहिती का? चला मग आता गेला असेल मनावर. हा मग आता अहो चला इकडून रस्ता आहे ना वर. बाई मी आता इकडून पुढे ना असं गिन्नी गावतात नाही ना बाई लय लागत आहे. ए भाऊ लागत तर मग आमच्या इकडे असत राहत. आमच्या काय गिन्नी गावतात इकडे नाही येणार, तुम्ही काय म्हणे नाही. मी हॉटेलला नाही येणार. तो नाव त्या दाकाने घुसलं इथं ते इथं वरून मलाच लगे बोलायला लागली. तुम्ही मला काय म्हणले होते मी हॉटेलला नाही मग तुला हॉटेलला जातो घेऊन, तुला बोललो ना तुला हॉटेल नाही म्हणलं मी. जर नाही नेला ना मग तुम्ही आणि मी काय म्हणजे? काय हो? कोण येतो? अहो ते तिकडलं आपल्या इकडलं पोरग नाही का मामाचं हा? गावात राहतो, गावात सरपंचाचा बोरगा आहे. तुम्ही इकडून कुठून निघाले? ते त्याला गन्नी काय ते कोणचं गवत म्हणते नाही का त्याला घेऊन जायचं. ते गवत न्यायचं माझा आणून राहिला. तुला हा हा हॅलो हा काय हो तुमच्या आईचा फोन. हा हा काय बोला ना. हा करते मी तुम्हाला नंतर फोन थांबा. हा तुमच्या आईचा फोन आला होता. काय? काय माहिती बाई मला माहिती काल फोन आला. अरे हा पण मग तू इकडून कुठून आली मधून? गिन्नी गवत तेल घेऊन जायचंय मी जाऊ जनावराला. का? मी जाऊ का? अरे पण ए भाऊ थांब ना. अहो, आहे. तुम्हाला गवत न्यायचं ना जनावराला. मग ते माणूस येतो ना तू पाठवून. कुठला आहे? तू कुठला आहे? गावात राहतो, गावात. कोणाचा? पाटलाचा पोरगा. सरपंचाचा पोरगा. पाटील आहे का सरपंच सरपंच सरपंचाचा? हा पाटील आम्ही स्वतः आहे. म्हणजे तू माझा पोरगा आहे काय? हा तुम्ही ओळखलं नाही काय? तो इकडे गिंदी गावात राहिले नाही का? तुम्ही बाबूराव ना? हा मी बाबराव आहे ना. मी ओळखतो ना तुम्हाला. मानावरा हा काय? असं मला नवरा दिला करू नाही बापाने. काय हो तू तर टेलर गेलते ना ब्लाऊज शिवायला? हा मग तू वाजले किती आता हा टाइम? माप घ्यायलाच लय टाइम लागला. म्हणजे माप घेता घेता असं इकडून घे इकडून घे तवलं? कटोऱ्याचं. मग तो मापास काय लय वाया चाललं होतं काय असं? मग ते का टेप बसत नव्हता? अहो, बाई नव्हती ना माप घ्यायला तिकडं. नाही नाही मग तिकडेच आराम केला का? नाही मग ती बाई येऊस तर दम मारला. हा काय? हा काय चांगलं. मी जातो घरी काय? नाही चहा बी बनव. काय चहा म्हणजे? बी चहा बी चहा पाहतो बी तुमच्या पाहतो घरी आता. ते तू तर तसं बाईक तसं टॉयली बाईक तसं म्हणतो बायकोने ए, चालला आता पटकन. गवत गवत तोडायला नेलं, तिनं कापला तिथं गवत आता काय जनावराला. नेमकं काय चाललंय काय तुमचं? अहो मी ब्लाऊज शिवून येत होते म्हणजे हा. ब्लाऊजचं माप देऊन आले. हा. ते मला रस्त्यात भेटले. हा. मला म्हणे वहिनी म्हणे तुमच्या इकडे गन्नी गावात आहे का? बर तर मी म्हणलं हाय म्हणलं लागत असून जा म्हणलं घेऊन आमच्या इकडे जनावर नाही राहिले मला. काय आपलं पार खोटं पडला. मी पैसे दिले 3000 रुपये सकाळी देऊन गेलो दिले ना, आडवा. दिले नाही तुम्ही आपल्याला. घरी नव्हते. कोणाला दिले? माकडं 3000? हा मग कुठे ते पैसे? घरात. जरा ठेवले तांदळा डब्यात. हा बरं मग मी त्याला घेऊन आले इकडे मग गवत कापायला. हा काय? हा हा फोन आहे मी घ्यायला पैसे दिले ते तेव्हा तिनं तुम्हाला दिला असेल. म्हणजे यो फोन मॅच घेऊन दिले. काय आता? यो फोन गप्पा थोडा फरक पडला काही? हा काय म्हणतो? चला इकडे तुम्ही अहो, दोघं. यो काय काय? मोबाईल मा आलाय. तुम्ही इकडे
अहो, तुम्ही असं ओढू काय राहिले नाही, तुम्ही इकडे ए बाई हे माणसाच्या डोक्यात काय हा, फरक काय आहे? म्हणते काय चष्मा काढू का काय कोणता मोबाईल तवाला यो यो कसं काय हिला द्यायला होता धर का तो फोन काय गेला दिला? गेला होता अहो बाबा बसा ना तुम्ही काय मिरची वातू राहिला ए अरे काय म्हणतोय तो अहो काय नाही तुम्हाला देईल मी मोबाईल असं म्हणजे फोन मावाला तो आणि मी तुला दिली तुम्हाला म्हणजे असं खेळ करायचा माझ्या संसारात हा? मग आता नवरा काय डाऊट करू राहिला माव काय मी गवत तोडायला कसं गवत मग तुला मोबाईल द्यायचं काय काम याला मग माझे एकच 12 प्रश्न नाही, नाही, राहिला. तुला मोबाईल द्यायचं काय काम याला गवत गेलो तर ए घेऊन बाबा. मग ती म्हणे मला मोबाईल घ्यायचा आहे मग 2000चा गावातून घातला ना आणून द्याला नाही का अहो तर मोबाईलच नव्हता माझ्याकडे येऊ कधी घेऊन दिला होता तुम्ही मग तो पैसे होते का मग त्यांनी दिले ना पैसे मला पैसे दिले मोबाईल दिला का हा तुम्ही तिकडे वारीला लायले होते का आता मांग हा वारीला 2-3 दिवस आषाढी एकादशी आषाढी तेव्हा ते गवत घ्यायला आलो तुम्ही मग मा लेबरला पाठवलं या मोबाईल घेऊन मा लेबरनी मोबाईल देऊन गेला हा मग का? मी आलो आणि गवत घेऊन गेलो हा बाबा तू काय माझ्या संसारात नाश करू राहिला का आता अगं, तो नवरात माव दावडी येऊन राहिला आता मी काय गाडी करणार राहिला म्हणजे तू कुशाल सांगू राहिला म्हणजे मोबाईल घातला असं जाय बरं तू निघते इडून जाय म्हणजे बरं पलटली का तू आता काय पलटली का जाय ना बाबा जाय ना हुसकू राहिली का हुसकू राहिली म्हणजे निघ बरं तू जाय तर जाय निघ मला जे करायचं ना ते करतो मी काय आता. करायचं कधी जाय माझं जाय पाय करायचंय? पाहिन मी मला काय करायचं हो तुम्ही काय डोक्यामध्ये रिकाम काही आणू नका बरं का अरे पण तो पोऱ्या काय बोलून गेला तो ऐकलं का अहो ते डोक्यावर पडेल माले कसं काय? तुम्हाला आता कसं कोणत्या भाषेत समजू बाई अहो अरे पण त्याला त्याला अक्कल नाही का लोकांच्या बाहेर आपण काय बोलतोय म्हणून नवरा उभा आहे इकडं. हा असं अक्कल नाही ते पाटलाच आहे ना मग पाटला जायचं त्याने काय करायचं लोकांच्या बाहेर दम द्यायच्या का पाटलाच नाही सरपंचाचं सरपंचाच हा. आहे ते स्वतः पाटील आहे हा हा मग असंच राहतं हा का? पाटील हा ते तुम्हाला नव्हतं माहिती एवढं नखरे करते गाडची मी काय हा केलं तो दात पड गं 32 ए लगे बाई हा हा या आईचं वांग जावं तुझी का दिसायला एवढं वांग आहे पण तुला अवघड आहे का हा मी नाही एवढं तुम्हीच आहे तो अजून मला ओळख केलं नाही अजून हा काय वळ केलं हा. हा बा, तुला जास्त जाऊ बोलू एकदा नका. मध्ये घालील ना जास्त बोलू नका बोल नका म्हणजे हा बा अजून बी चांगले पोरं मागावर लाईन मारी त्या बर का हा हा हो या बा गांडीवर लात मारून निघून जाईन एखादी बर का पहिली निघून जाय पहिल्या गाडीने हा का थांबू सुद्धा नको माझ्याजवळ तुम्हाला भेटली असन दुसरी मग तू मला तोंडे दाखवू नको मला लगेच कळायला हं. तू ज्यावेळेस दिंडी गाव तुझी बाहेर आली त्याच्या बरोबर हा तेव्हाच मला अंदाज झाला तो पोऱ्या तरी म्हणला का हा मोबाईल मावाला आहे म्हणून आणि आणा इकडे आले त्याचा का? मोबाईल. दातच बारीक आणा आहे. इकडे त्याचाच ए, मोबाईल आईचं येतो नाव. आणा इकडे हा? त्याचाच आहे, आणा इकडे मला काय माहिती असं घाण मा मग पत्र काय लटू राहिले तुम्ही हा? जाऊ त्याचा निघ मोबाईल चाल निघ काय? उद्या करू नको हा चाल, का? निघ. हा. ते आईला काय बायको निघाली का आरची हा मी इकडे दिवसभर राबतो हे काच निमत करून जाते ना मला म्हणते याला गेलते न त्याला गेलते हा त्याच्यापेक्षा नसते बायको ती परवडेल ना आपल्याला हा मी वाटलं दुसरी पाहिजे एखादी चांगली तर याच्या खरवडे का आला आपल्या गाड्यामध्ये हा हे एका डावाला आपलं घर बसवेल ना हा नुसते नावाला बायको म्हणायची हे दिवसभर याच्या संघ त्याच्या संघ येणार ती हा ते आता डोळ्यानं पाहिलं मी गिन्नी गावातून आली त्या पोऱ्या संघ सरपंचाच्या हा आणि मला म्हणते त्याचा मला काहीच संबंध नाही म्हणते आणि गिन्नी गावात न्यायला आलता म्हणते हा अरे कुठं लाच ठेवली तो हा चल तुला माझा संबंध सुटला आता मी दुसरी करून गेलो वाटलं काय टेन्शन नाही चला मला जनावर पाणी पाजायचे